हाय हॅलो नमस्कार. मी शीतल पाटील जळगाव खानदेशमधून पुन्हा तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं कुलस्वामिनी व्लॉगमध्ये स्वागत करते. आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे की रोजच्या रोज घरच्या घरी आपण छोटंसं हवन करण्यासाठी कुठली कुठली सामग्री यूज करू शकतो. तर बघा, मी आधीच प्लेटमध्ये घेतलेला आहे गुगळ, विलायची, कापूर, भीमसेनी कापूर आहे हा. त्यानंतर घेतलेला आहे लवंग, लोबानसुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता. आणि त्यानंतर तांदूळ, जवस, जायफळ, असं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. यात 7 प्रकारचे धान्यसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. काळे तीळ घेतलेले आहे आणि सुकामेवा जो तुम्हाला अवेलेबल असेल तो. आणि यात खडीसाखरसुद्धा ॲड करायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये गुगळ, विलायची, लवंग, कापूर, दालचिनी, जायफळ हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, मी सगळं मिक्सरच्या जारमध्ये जे मी साहित्य घातलेलं होतं ते सगळं मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता त्यामध्ये आपल्याला काळे तीळ, जवस आणि तांदूळ ॲड करायचे आहे. कापूरसुद्धा तुम्ही वरतून चुरून घालू शकतात. हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने घरच्या घरी शुद्ध आणि त्यातल्या त्यात अगदी चांगल्या प्रकारे हवन सामग्री प्रिपेअर होते. त्यानंतर घरी बनवलेलं शुद्ध तूप यात ॲड करायचं आणि हे साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर घ्यायचं आहे मध. आणि आता ही बनवलेली सामग्री चांगल्या प्रकारे मिक्स करून तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरू शकतात. आणि आता हे यूज कसं करायचं, तर जी गौरी आणलेली असते त्याचे असे तुकडे करून गॅसवर ते जाळीवर ठेवून चांगल्या प्रकारे जाळून घ्यायचे. आणि एका मातीच्या पात्रामध्ये ते काढल्यानंतर त्याच्यावर आपण जी हवन सामग्री प्रिपेअर केलेली आहे ती अशा पद्धतीने टाकायची. आणि बघा, अशा पद्धतीने आपण घरच्या घरी छोटंसं हवन रोजच्या रोज करू शकतो. आणि घरभर याची धुणीसुद्धा देऊ शकतो. अगदी छान सुगंध येतो. कापूर, विलायची, लवंग सगळं आपण असं बारीक करून घेतलेलं आहे. त्याचा सुगंध फार छान येतो. आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी हा अगदी उत्तम उपाय आहे. आणि जर ते जळताना मंद झालं तर त्यात थोडं आणखी तूप तुम्ही ॲड करू शकता. बघा, अशा पद्धतीने मी बनवलेले आहे घरच्या घरी हवन सामग्री. आणि मी रोजच्या रोज नवरात्रामध्ये अशा पद्धतीने धूप देते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला निश्चित मला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.